माझिया प्रियाला प्रीत कळेना. मला थोडं महत्वाचं सांगायचं आहे. अभि, जेव्हा तुझ्या आईशी माझं लग्न झालं तेव्हा ते लग्न ठरवून झालं. आम्ही आधी एकमेकांना अजिबात ओळखत नव्हतो, त्यामुळे मी लग्नाच्या आधी कसा होतो काय होतो तिला काहीच माहित नव्हतं. त्यामुळे लग्नानंतर मी जसा तिला सामोरं गेलो तसं तिने मला स्वीकारलं. तुझं तसं नाहीये. लग्न आधीची मैत्रीण लग्नानंतर बायको झाली की पत्राचा मजकूर बदलतो, मायने बदलतात. ते संबंध तसेच टिकून राहणे तिच्या नाही तुझ्या हातात आहे. आणि हे टिकवताना तुला अनेक वेळेला अनेक लोक आडवे येऊ शकतात. तिचे वडील, तुझी आजी आणि तुझी आई सुद्धा. एक मुलगी म्हणून शमिकाचं कौतुक करणं आणि सून म्हणून प्रत्येक वेळेला तिचे दोष पोटात घालणं दोन वेगळ्या बाबी आहेत, कठीण आहे. या नात्यांच्या नव्या गाठींमध्ये गुंतागुंत होऊ शकते. ती काळजी तुलाच घेतली पाहिजे. सगळं घेतलंस का? हे काय, सगळे कपडे आणि दागिने तर बाहेरच आहे. अश्वती, हे कपडे, हे दागिने, हे सगळं काहीच नकोय मला. या घरातनं मी हे काहीच घेऊन जाणार नाही. मी फक्त माझ्या आईची आठवण घेऊन जाणार या घरातनं. माझ्या अश्वतीचा समजूतदारपणा न्यायचा आहे माझ्यासोबत. माझ्या माईचा कष्टाळूपणा, माझ्या डॅडची न हरण्याची वृत्ती, हे सगळं घेऊन जाणार मी या घरात. बाकी मला खरंच काहीच नको. आय लव्ह यू शमिका. जोक सपाट, पण मला खात्री आहे की किती काही झालं तरी तू माझ्याशीच लग्न करशील. आणि खूप छान असेल आयुष्य आपलं लग्नानंतरचं. मला खात्री आहे तुझी क्लासी चॉईस, तुझा प्रेमळपणा, तुझी सगळ्यांना सांभाळून घेण्याची वृत्ती, यामुळे माझं घर आत्ता जेवढं आहे त्यापेक्षा जास्त सुखी आणि समाधानी असेल. शमिका, मी वाट बघतोय तुझी. लवकर ये. अभि, उद्या मी याच वेळी तुझ्या आय मीन आपल्या घराचं माप ओलांडत असेल, नाही? अरे अभि, कोणीतरी आवाज देते मला. मी ठेवू का? आपण नंतर बोलूया. हो ना, नाहीतर आपण असं पहाटेपर्यंत बोलत राहू. गुड नाईट शमिका. गुड नाईट. लव्ह यू. थँक्यू बाप्पा. मला जे हवं होतं ते सगळं तुझ्या कृपेने मिळालंय. आता अजून काहीच मागायचं नाहीये तुझ्याकडे. माझ्या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून सोडवलंयस तू मला. बस या एका क्षणासाठी थांबलो होतो रे. तू तर सगळंच देऊन टाकलंस. अभिपासून दूर जाण्याच्या विचारानेच श्वास थांबतो माझा. तसं प्लीज काही होऊ देऊ नकोस. आणि माझी श्रद्धा आहे की आता तुझ्या कृपेने सगळं छान होईल. काय मागितलंस बाप्पाकडे? काय नाही. आपल्या घरच्यांसाठी सुख, तुझ्यासाठी समाधान आणि माझ्यासाठी तुझी सोबत. आणि तू? सब कुछ खुदा से मांग लिया, तुझको मांग कर. उठते नहीं है हाथ मेरे अब इस दुआ के बाद. मला जे हवंय ते माझ्या समोर आहे.